पहिला चेंडू किरण यांचा आणि निर्धाव असा चेंडू, निर्धाव असा चेंडू आणि फलंदाज बाद. विशाल जाधव बाद झाले. पुन्हा तेच चित्र जे गेल्या सामन्यामध्ये झालेलं. पहिल्या षटकामध्ये फलंदाज ओपनिंग जोडी फुटताना आणि नवीन फलंदाज थोडा चेंज आलेला आहे. मागाशी अनिकेत पवार आले होते, आता आलेले वैभव. दोन चेंडू, 0 ही धावसंख्या आणि पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू. एक गडी बाद दिवा स्टार या संघाचा. 3 चेंडू, 3 निर्धाव. किरण हे खूप चांगली गोलंदाजी करतात आणि चौथा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू आलेला आहे. धाव झाला असता पण दोघांमध्ये कोऑर्डिनेशन नसल्या कारणाने ही धाव झालेली नाही. आणि निर्धाव असा चेंडू चौथा सुद्धा. आणि 5व्या चेंडूवरती एक धाव. हवेत मारलेला चेंडू जाळी लागून पुन्हा खाली आला, त्याच्यामुळे एक धाव. 5 चेंडू 1 धाव. मागील सामन्यामध्ये सुद्धा 6 पहिल्या षटकानंतर 2 धाव, त्यानंतर ओमकार यांनी षटकार दिला आणि त्यामुळे धावसंख्या वाढली होती. या सामन्यामध्ये सुद्धा एकच धाव. बघूया ऋतिक काय करतात पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवर. आणि पंचांचा निर्णय अतिरिक्त धाव, वाईट चेंडू. मगाशी सुद्धा किरणनी 1 धाव दिला होता आणि 1 वाईट टाकला होता. सेम समीकरण, सेम चित्र पुन्हा एकदा दिसत असताना आणि पुन्हा एकदा वाईट. संघाची धावसंख्या 3. 5 चेंडू 3 धावा. शेवटचा षटक आहे, चेंडू आहे. शेवटच्या चेंडूसाठी 2 धाव अतिरिक्त धावा टाकलेल्या आहेत किरणनी, कारण की शेवटचा चेंडू आहे. षटकार खायचा नाही, पण षटकार खायचा नाही त्यासाठी किरण हे नो टाकलाय. नो 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 चेंडू. पंचांचा निर्णय नो चेंडू उचित होता. आणि शेवटचा चेंडू आणि हा निर्धाव. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या 4 आणि 1 गडी बाद. आणि क्षेत्ररक्षणासाठी खुललेला आहे आता. 3 खेळाडू बाउंड्रीवर असेल. ओमकार, नवीन गोलंदाज ओमकार आणि किरण शिंदे पहिल्यांदाच बाउंड्रीवर आलेले आहेत. हे कधीच बाउंड्रीला क्षेत्ररक्षण करत नाही, हे कीपर उभे राहतात नेहमी. आज बाउंड्रीवर आलेत. ओमकार यांचा चेंडू वैभव यांना आणि हा फलंदाज बाद. धावचीत. बॅटला बॉल लागला की धावत सुटा, बघत नाही काय नाही असं धावत सुटतात. आजूबाजूला बघा जरा, क्षेत्ररक्षक सुद्धा उभे आहेत तो चेंडू पकडण्यासाठी. तुम्ही एकटेच नाही खेळतात. नवीन फलंदाज अनिकेत पवार. अतिरिक्त धाव, वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. सामन्यामध्ये 5 धावा झाल्या आहेत, त्याच्यामध्ये 4 अतिरिक्त धावाच आहेत आणि हा 5वी अतिरिक्त धाव. फक्त एक धाव ही रन धावून काढला होता, त्यानंतर सगळ्या अतिरिक्त धावाच आहेत. आणि पुन्हा एक धाव. संघाची धावसंख्या 7, 2 गडी बाद. सामना असा आहे की 5 गोलंदाज तुम्हाला नवीन फ्रेश गोलंदाज वापरायचे आहेत आणि पुन्हा एक अतिरिक्त धाव. संघाचा धाव फलक हे फक्त आणि फक्त अतिरिक्त धाव संख्येनेच वाढत हलत आहे. फलंदाज धाव करत नाही आहेत. आणि एक धाव, पुन्हा एकदा एक धाव. संघाची धावसंख्या 9 या धावसंख्येवर पोहोचलेली आहे. निर्धाव असा चेंडू. अनिकेत पवार यांना हा चेंडू काही संपलाच नाही, समजलाच नाही. लिव्ह करत होते पण डेलिव्हरेट होण्याच्या भीतीने बॅट लावलेली त्यांनी की डेलिव्हरेट नको व्हायला हा चेंडू. आणि पुन्हा एक चेंडू लेग ब्रेक दाखवून ऑफ ब्रेक केला आणि अनिकेत यांना काही समजला नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत आणि शेवटच्या चेंडूवर 1 धाव आलेली आहे. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 10, ज्याच्यामध्ये फक्त 4 धावा धावून काढलेल्या आहेत, बाकी 6 धावा अतिरिक्त आहेत. ओमकार पाटणे हे गोलंदाज अतिरिक्त धावचे बादशाह आहेत. हे फक्त अतिरिक्त धावांनीच धावा देतात. पुढील गोलंदाज प्रणय आणि पहिल्याच चेंडूवर षटकार. प्रणय कदम पहिल्याच चेंडूवर षटकार. प्रणय कदम, प्रणय गोलंदाज.
आणि दुसऱ्या चेंडूवरती पोलला लागून आणि अनिकेत पवार डोळे बंद करून पळत असताना आणि धावची ऋतिक धावचित झालेले आहेत आणि अक्षय गुरव उर्फ पांड्या ऑलराऊंडर खेळाडू दिव्याचे ऑलराऊंडर खेळाडू फलंदाजीसाठी आलेले आहेत. आता त्यांना 2-3 षटक पूर्ण खेळायला भेटणार आहेत. बघूया किती धावा मारतात. विक्रांत परब हसत आहेत, ओमकार पाटणे सुद्धा हसत आहेत किती धावा मारतात बोलल्यावरती. कारण की त्यांना असं वाटतंय की जर अक्षय गुरवनी फलंदाजी केली तर आमची फलंदाजी मागे जाईल श्री लेवन दिवा डोंबिवलीकडून. कॉम्पिटिशन वाढेल श्री इलेव्हन दिवा डोंबिवली संघामध्ये जर अक्षय गुरव हे ऑलराऊंडर प्रॉपर ऑलराऊंडर झाले तर. निर्धाव असा चेंडू धावण्याचा प्रयत्न. अनिकेत पवार जसं मी बोललो तुम्हाला अनिकेत पवार हे डोळे बंद करून पळत सुटतात पण अक्षय गुरव यांनी त्यांना थांबवलेला आहे. आणि हा षटकार पायात चेंडू षटकारच जाणार. पायात चेंडू टाकला तर षटकार जाणार हे फिक्स आहे. आणि षटकार अक्षय गुरवनी दाखवून दिलेले का मला ऑलराऊंडर बोलतात दिव्याचा. मी टर्फ मध्ये बादशाह झालेलो आहे. टर्फ प्रॅक्टिस दिवस रात्र टर्फ मध्ये असत आणि हे धाव यांचा झेल सोडलेला आहे ऋषी यांनी. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक ऋषी पण त्यांनी झेल सोडलेला आहे. आणि अक्षय गुरव एसपी टर्फवर दिवस रात्र एसपी टर्फवर एवढी प्रॅक्टिस केले की फक्त षटकारच मारतात. अमित इंदापूरचे गोलंदाज अमित इंदापूर वरनं मागवले यांना खास ट्रेनची तिकीट स्लीपरची तिकीट दिले आणि 1000 रुपये येण्या जाण्याचा बाकी खर्च आणि 2 अतिरिक्त धावा. पुण्या इंदापूर वरनं मागवलेला हा गोलंदाज 2 अतिरिक्त चेंडू टाकलेले आहेत आणि त्रिफळा उडवलेला आहे. उद्ध्वस्त का मला इंदापूर वरून इथं बोलवलं का माझ्यासाठी एवढी मागणी आहे की मला येण्या जाण्याचा खाण्यापिण्याचा आणि राहण्याचा सुद्धा खर्च दिला जातो हे दाखवून दिले आम्ही त्यांनी. हेमंत भोई हेलिकॉप्टरचे बादशाह. दिव्यात हेलिकॉप्टर उडवणं ह्यांनाच येतं. हे गा पहिल्याच चेंडूवर हेलिकॉप्टर उडवायला गेले पण फलंदाज बाद. झेल घेतलेला आहे प्रेम यांनी. सामना रंगतदार. अक्षय गुरव खाली वाट बघतायत कधी मला बॅटिंग देणार कधी वरती स्ट्राईक येणार आणि मी धावसंख्या वाढवणार. आणि ओमकार बोलतायत जरा रन मारा म्हणजे आम्हाला बॅटिंग भेटेल. प्रत्येक जण खेळण्यासाठी आलेला आहे खेळण्याचा मजा लुटण्यासाठी आलेला आहे. संकेत भगत आणि झेलबाद. संकेत भगत सुद्धा झेलबाद. अमित हॅट्रिक घेतलेली आहे अमित यांनी. 3 चेंडूवरती 3 गोलंदाज बाद. इंदापूर एक्सप्रेस इंदापूर वरून आलेला गोलंदाज हा 3 चेंडू मध्ये 3 गोलंदाज बाद केलेले आहे आणि आज 4था गडी बाद. नवीन फलंदाज प्रज्योत. आणि नाही 5व्या चेंडूवर 1 धाव आलेली आहे. 4 चेंडू मध्ये 4 गडी बाद केले होते. 27 धाव संख्या 7 गडी बाद. आणि अक्षय गुरव फायनली माझं मत आहे की अक्षय गुरव यांनी सिंगल काढावी आणि पुढच्या षटकामध्ये रन मारावे कारण की त्यांनी षटकार मारला ते खालीच उभे राहतील आणि त्यांनी सिंगलच काढलेली आहे. सिंगलच काढलेली आहे या चेंडूवरती जेणेकरून त्यांना बॅटिंग भेटेल कारण की जर ते खाली नॉन स्ट्राईकला उभे राहिले तर वरती गडी ऑल आउट होऊन जातात पण त्यांना काय फलंदाजी भेटत नाही. नवीन गोलंदाज ऋषी. आणि डोंबिवली स्टार संघाचे मॅनेजर विशाल शर्मा मॅचचा आनंद घेत असताना. आणि हा नो चेंडू आणि त्याच्यावर हवेत उडवलाय आणि झेल झाला होता पण नो चेंडूवरती झेल बाद नसल्या कारणाने अक्षय गुरव हे धाव सुद्धा पळालेले नाहीये. निर्धाव निर्धाव असा चेंडू खूप सुंदर असा चेंडू होता. ब्लॉक होलचा मारा केला होता
फलंदाज षटकारच मारणार आहे ते त्यांना सुद्धा माहिती आहे, त्यामुळे ते विचार करून गोलंदाजी टाकतायत. आणि हा फुलटॉस षटकार. अक्षय गुरव यांना जर तुम्ही पायात चेंडू किंवा स्टंप मध्ये चेंडू टाकला तर षटकारच जाणार आहे. हे समीकरण जुळलेलं आहे पूर्णपणे. तुम्ही स्टंपच्या बाहेर टाका, हे बघा स्टंपच्या बाहेर गेला, त्यांचा चेंडू बॅटला नाही लागला. पण तुम्ही जर स्टंप मध्ये बॉल टाकाल किंवा पायामध्ये बॉल टाकाल तर तो षटकारच असेल. मग गोलंदाज कोणी असू, किरण असू, ओमकार असू किंवा अजून कोणी असू, ते षटकारच मारणार. आणि ते जेवढं मारणार त्याच्या डबल महेश शिंदे येऊन मारणार. पुन्हा एकदा पायात चेंडू आणि निर्धाव. 35 धाव संख्या, शेवटचे 2 चेंडू ऋषी यांचे. बघूया अक्षय गुरव काय करतात या शेवटच्या 2 चेंडू मध्ये. आणि पुन्हा एक ऑफ ब्रेक टाकला होता, बॉल पायाला आदळला आणि धावचीत. शेवटचा चेंडू प्रज्योत यांना. आणि फलंदाज बाद. संपलेला आहे आणि दिवा स्टार या संघाने मात्र 35 धावा केलेल्या आहेत आणि 36 धावांचं आव्हान दिलेलं आहे डोंबिवली या संघाला. मागाशी 47 धावांची गरज असताना डोंबिवली संघ 3 षटकांमध्ये सामना जिंकला होता. आता 36 करायचे आहेत. आता बघूया किती षटकांमध्ये हा सामना जिंकवतायत. पॉवर प्लेचं षटक आणि पहिलं षटक टाकण्यासाठी आले विशाल जाधव आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत ओमकार पाटणे, महेश शिंदे ही जोडी. दिवा स्टार संघाकडून थोडासा चेंजेस आलेला आहे. मागाशी पियुष पाटील यांनी पहिला गोलंदाजी केली होती, पहिलं षटक टाकलं होतं. आता विशाल जाधव यांनी पहिलं षटक टाकलेलं आहे. आणि बघूया विशाल काय करतायत. आणि पहिलाचा निर्धावाचा चेंडू, निर्धावाचा चेंडू. ओमकार पाटणे स्ट्राइकला, महेश शिंदे नॉन स्ट्राइक एंडला. विशाल जाधव यांचा पहिला चेंडू आणि निर्धाव झाले. बघूया जर हे षटक 2 किंवा 3 धावेचं आलं ना तर सामना कदाचित बदलू शकतो. पण हे सुरुवातच झालेली आहे षटकाराने. ओमकार पाटणे यांनी षटकार मारलेला आहे विशाल यांना. आणि हा झेल सोडलेला आहे प्रज्योत यांनी. झेल होता, थोडा डिफिकल्ट होता पण घेऊ शकत होते. एक चांगल्या क्षेत्ररक्षणाचं हेच कर्तव्य असतं की गोलंदाजाच्या गोलंदाजीवर झेल सोडू नये, कारण की मग ते बितरतात आणि मग असे वाईट चेंडू टाकतात. पण तेच तुम्ही जर अवघड झेल पकडले तर गोलंदाज अजून चांगले गोलंदाजी करतो. सुंदर असं क्षेत्ररक्षण होतं. आणि हा पुन्हा एक शॉट मारला आणि निर्धाव असा चेंडू. एक षटकार, एक अतिरिक्त धाव संख्या, असे 5 चेंडू नंतर 7 धावा झालेल्या आहेत डोंबिवली स्टार संघाच्या. आणि शेवटचा चेंडू आणि हा सुद्धा एक निर्धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं अनिकेत पवार यांनी. आणि आता कर्णधारपदी विशाल जाधव भूषवत आहेत. संकेत भगत यांना बोलले तुम्ही फक्त क्षेत्ररक्षण करा, तुमच्यानी काही होणार नाही आता. आणि अक्षय गुरव यांना गोलंदाजीवर आणलेला आहे, कारण की संकेत भगत यांचे सगळे प्लान फेल गेले पहिल्या सामन्यामध्ये. म्हणून त्यांना आता सांगितलं की तुम्ही फक्त क्षेत्ररक्षण करा. आणि अक्षय गुरव दुसरं षटक टाकत असताना आणि हा निर्धावाचा आणि हे क्षेत्ररक्षण खराब, नाही तर गडी धावचीत झाला असता.
मैत्रीपूर्ण लढत आहे म्हणून, नाही तर संकेत भगत यांनी आज इथं तर तमाशा घातला असता. मैत्रीपूर्ण सामना आहे. अक्षय गुरु ओमकार पाटणे, आणि ओमकार पाटणे यांनी मारलेला आणि एक धाव, एकच धाव, आणि यांचा संघाची धावसंख्या 9. आणि फलंदाज बाद. त्रिफळा उडवलाय महेश शिंदे. मागील सामन्याचा जो मेन खेळाडू होता ज्याने रन मारले होते त्यालाच त्रिफळाचित केलेला आहे 1 या धावसंख्येवरती. मागील मॅच मध्ये त्यांनी 10 चेंडूमध्ये 35 धावा केल्या होत्या, पण तेव्हा गोलंदाज वेगळे होते. आता नवीन फलंदाज साई. हेमंत भोईर स्वतःच्या ढेंगेखालना चौकार सोडतात आणि दुसऱ्यांना बोलतात कॅच धर. आणि षटकार. साई आले आणि चेंडू गेला षटकार. पहिल्या चेंडूवर षटकारांनी सुरुवात. महेश बाळा यांनी सुद्धा षटकारांनी सुरुवात केली होती. साई यांनी पण षटकारांनी सुरुवात केली आहे. आणि हा एक धाव. धावची होण्याची शक्यता होती, पण बॉल कलेक्ट नाही झाला, त्यामुळे एक धाव झालेली आहे. आणि ही कॅच पुन्हा एक गचाळाचं क्षेत्ररक्षणाने कॅच सोडलेली आहे. आता अनिकेत पवार, मगाशी प्रज्योत, आता अनिकेत. गचाळाचं क्षेत्ररक्षण आणि गचाळ क्षेत्ररक्षकांनी भरलेलं हे संघ. चांगली क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू हे पुढे उभे आहेत आणि खराब क्षेत्ररक्षण करणारे हे मागे उभे आहेत. संघामध्ये टिनू बेडेकर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करणारे रमेश आहेत, शुभम आहे, विशाल आहे. आणि संघाची धावसंख्या झाली आहे 17 आणि 19 धावांची गरज. 18 चेंडू आणि 19 धावा. अनिकेत पवार नवीन गोलंदाज. अनिकेत पवार, बघूया आपल्या गोलंदाजीवरती काय करतात. रफ्तार गोलंदाज आहेत, तेज तर्रार गोलंदाज आहेत, तेज टाकतात का स्लोअर वन टाकतात ते आपण बघूया. आणि हे तेज आणि हे षटकार. हेमंत भोईर यांच्या हातातून षटकार. हातात इझी असा चेंडू होता, पण हेमंत भोईर यांनी सांगितलं आम्हाला इझी काय आवडत नाही, आम्हाला अवघड पाहिजे, आम्ही षटकार जाऊन देऊ. एक धाव. 3 कॅच सोडल्या, 3 झेल सोडले. जर 3 झेल पकडले असेल तर कदाचित संघ अडचणीत पडला असता डोंबिवली स्टार, कारण की डोंबिवली स्टार मध्ये खूप फलंदाज पडलेले आहेत, खूप फलंदाज आहेत, त्यांच्या शेवटपर्यंत फलंदाज आहेत. कोणी येणार आणि रन मारून जाणार. षटकारा मारलेला आहे आणि आता संघाची धावसंख्या झालेली आहे 31 धावसंख्या. हा सामना सुद्धा तिसऱ्या षटकात संपतोय का बघूया आपण. आणि स्लोअर आणि हा वाईड. स्लोअर चेंडू आणि अतिरिक्त धाव. 32 धावा. 4 धावांची गरज आहे. बघूया 2 चेंडू मध्ये 4 धावा मारतात का. आणि हा हवेत मारलेला चेंडू आणि त्याच्यावर सुद्धा 1 धाव आलेली आहे. 3 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 13 पुन्हा एक आणि 2 धावांची गरज. 12 चेंडू 2 धावा. आणि टर्फचे स्टार गोलंदाज शुभम गोलंदाजीसाठी आलेले आहेत. आता शुभम खूप चांगली गोलंदाजी करतात. बघूया आता हे 2 धावा कशा वाचवतात, कसे डिफेंड करतात. आणि अतिरिक्त धाव. पहिल्या चेंडूवर वाईड. 1 धावाची गरज डोंबिवली या संघाला जिंकण्यासाठी. आणि दिवा संघाला जिंकण्यासाठी 8 गडी बाद करावे लागतील. आणि हा सामना ओमकार पाटणे धावचित. हेमंत भोईर यांचं खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण. सामना गमावल्यानंतर हेच आधी केलं असतं तर खूप बरं झालं असतं. इंदापूर एक्सप्रेस अमित कडाई इंदापूरवरनं आलेला फलंदाज. मगाशी गोलंदाजी करत असताना 4 चेंडूवरती 4 गडी बाद केले होते. आणि आता 1 धाव पाहिजे असताना 1 धाव मारलेली आहे त्यांनी. आणि सामना संपलेला आहे. आणि ही सिरीज 3 सामन्यांची ही सिरीज होती, त्याच्यात 2 सामने जिंकलेले आहेत डोंबिवली स्टार या संघाने.